सुरुवातीला अर्थात पहिली महत्त्वाची बातमी ती म्हणजे जंतर मंतरवरील शांततेत आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई नाही। विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई होणार नाही असं दिल्ली पोलिसांकडून सांगण्यात आलं। गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना दिलासा मात्र देण्यात येणार नाही। सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं दिल्ली सरकार पालन करणार आहे। प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेले आहेत। प्रमोद, दिल्लीतील आंदोलकांबाबत दिल्ली सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय, काय सांगाल? खरं तर आपण सांगायला गेलो वृषाली, तर हा मोठा निर्णय दिल्ली सरकारने घेतल्याचं बघायला मिळतंय। कारण सुप्रीम कोर्टाकडनं ज्या गाईडलाईन्स घालून दिलेल्या होत्या की कुठल्याही आंदोलकांवरती कारवाई करू नका किंवा आंदोलकांवरला कुठल्याही पद्धतीचे गुन्हे दाखल करू नका, अशा पद्धतीच्या गाईडलाईन्स किंवा सुप्रीम कोर्टाने दिलेल्या होत्या आणि त्याच गाईडलाईन्सचं पालन दिल्ली सरकारकडनं केलं जाणार आहे, अशा पद्धतीची माहिती आता समोर आलेली आहे। दिल्ली सरकारनं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की शांततेच्या पद्धतीने जे आंदोलक आंदोलन करत होते त्या आंदोलकांवरती कुठलीही कारवाई केली जाणार नाही। मात्र ज्या आंदोलकांचं क्रिमिनल रेकॉर्ड आहे, क्रिमिनल रेकॉर्ड असलेले आंदोलक त्या आंदोलनामध्ये घुसलेले होते त्यांच्यावरती मात्र कारवाई केली जाईल, अशा पद्धतीची स्पष्ट भूमिका दिल्ली सरकारनं आपल्याला घेतल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। काही दिवसांपूर्वी ज्यावेळी आंदोलन झालेलं होतं 20 तारखेला खरं तर संसदेकडे ज्यावेळी मोर्चा चाललेला होता वृषाली, त्यावेळी हिंसाचाराची देखील घटना घडल्याचं बघायला मिळालेलं होतं आणि त्यानंतर काही आंदोलकांना ताब्यात घेतलेलं होतं, पण काहींवरती गुन्हे देखील दाखल केलेले होते। पण सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ज्या आंदोलकांचं क्रिमिनल बॅकग्राऊंड नाहीये त्यांना सोडलं गेलेलं होतं। मात्र आता ज्यांच्यावरती क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे ते त्या ठिकाणी आलेले होते त्यांच्यावरती मात्र कारवाई होईल, हे यातनं स्पष्ट निश्चित झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। ज्या पद्धतीने आंदोलनाच्या ठिकाणी फेस रेकग्नायझेशन सिस्टीम जी होती ती दिल्ली पोलिसांकडून लावली गेलेली होती आणि त्या फेस रेकग्नाइज सिस्टीमच्या आधारे या क्रिमिनल बॅकग्राऊंड असलेल्या आरोपींचा खरं तर शोध घेतला जाणार आहे आणि त्यांच्यावरती मात्र गुन्हे दाखल होणार आहेत। ही दिलासाची बातमी जरी असली तरी कॉकरोच जनता पार्टी या सगळ्या संदर्भात नेमकं भूमिका काय घेते हे बघावं लागणार आहे। कारण कॉकरोच जनता पार्टीकडनं स्पष्टपणे सांगितलेलं आहे कुठल्याही व्यक्तीवरती कुठल्याही आंदोलकावरती गुन्हा दाखल झाला नाही पाहिजे, ही त्यांची भूमिका आहे। आता बघावं लागणार आहे नेमकं दिल्ली सरकारने घेतलेल्या भूमिकेच्या नंतर कॉकरोच जनता पार्टीची भूमिका काय असते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। पण सध्या मात्र हे दिलासादायक बातमी आंदोलकांच्या बाबतीत आहे असं आपण एक प्रकारे म्हणू शकतो। नक्कीच, धन्यवाद प्रमोद, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।